राजापूर इथल्या परजिमा 123 आणि इजिमा 48 या महत्त्वाच्या रस्त्यांच्या गंभीर दुरवस्थेविरोधात ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निषेधार्थ एक दिवसीय गावबंद आंदोलन पुकारलं। सकाळी 9च्या सुमाराला ग्रामस्थ श्री बसवेश्वर चौकात जमा झाले। 9:30 वाजता ग्रामस्थांनी एकत्रितपणे मुख्य रस्त्यावर घोषणा देत प्रशासनाविरोधात जोरदार निषेध नोंदवला। रस्ता आमचा हक्काचा नाही, कोणाच्या बापाचा, रस्ता काँक्रिटीकरण झालंच पाहिजे अशा घोषणा परिसरात घुमल्या। गाव बंदच्या या आंदोलनाला गावातील दुकानदार, हॉटेल व्यावसायिक, किराणा दुकाने, पान टपऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। गावातील शाळांना सुट्टी देण्यात आली तर बँकाही बंद राहिल्या। गाव बंदमुळे मुख्य रस्त्यावर सकाळपासूनच शुकशुकाट पसरला होता। आंदोलनात ग्रामस्थांसह विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनीही सहभाग नोंदवला। गेल्या 25 वर्षांपासून या रस्त्याचं काम रखडलंय। श्री क्षेत्र कोपेश्वर मंदिराकडे हजारो भाविक या रस्त्याने ये जा करतात, तरी सुद्धा रस्त्याकडे पूर्ण दुर्लक्ष झालंय असं मोहन ढवळे यांनी सांगितलं। गावचा मेन रोड खाचखळग्यांनी भरल्यानं भाविकांमध्ये गावच्या प्रतिमेबाबत नकारात्मक चर्चा होते। प्रशासनानं तातडीनं रस्त्याचं काँक्रिटीकरण करावं असं संजय पाटील यांनी सांगितलं। दुपारी 1:30च्या सुमाराला सार्वजनिक बांधकाम विभाग जयसिंगपूर इथले अधिकारी अनंत सूर्यवंशी आणि रविराज चव्हाण यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली। शिष्टमंडळात दानू पाटील, चंद्रकांत गडगे, धुळप्पा दिवटे, मोहन ढवळे, संजय पाटील, अविनाश मिस्त्री, गुंडा पाटील, विठ्ठल ढवळे, सुरेश कांबळे, रमजान खोंदू, नवाज खोंदू, आयुब मुजावर, बाबासो कोरे, सातगुंडा पाटील, नासिर मकानदार आदींचा समावेश होता।